हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी. विषय आहे सामान्य विज्ञान. प्रकरण सुरुवात करतोय आपण 16वे, प्रकाशाचे परावर्तन. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, त्यामुळे व्हिडिओ जे आहेत याचे 2 व्हिडिओ बनणार आहेत, ते शेवटपर्यंत तुम्ही बघितले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे गणित व विज्ञानाचे तुम्ही आता प्रकरण वाईज व्हिडिओ पाहू शकाल. मित्रांनो, परीक्षा जवळ येते, त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ जे आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन सहजपणे ज्यास अभ्यास करायचा असेल तुम्ही ते 1-2दा कधीही पाहू शकाल. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रकाशाचे परावर्तन, पहिला व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला जे दिले त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. आपणाला संवेदनांच्या सहाय्याने वेगवेगळ्या जाणिवा होतात. मित्रांनो, आपण शिकतो आहोत प्रकाशाचे परावर्तन. तर आपल्या या संवेदनांमध्ये दृष्टीची संवेदना जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे काय, डोळे आहेत म्हणून वस्तू आपल्याला दिसते असं आपण समजतो. परंतु मित्रांनो, डोळे तर गरजेचे आहेतच, पण त्यासुद्धा महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रकाश. आणि प्रकाश असेल तरच आपल्याला दृष्टीची संवेदना जी आहे मित्रांनो ती होते. त्यामुळे दृष्टीची संवेदना ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच तर मित्रांनो, आपण आपल्या सभोवतालचे डोंगर, नदी, झाडे, आता तुम्ही घरात बसल्यात मोबाईल पाहतात नाही का, मग ते सुद्धा तुम्हाला कशामुळे दिसतंय, तर मित्रांनो त्या दृष्टीची संवेदनामुळे. आणि दृष्टीची संवेदना केव्हा असते, डोळे तर मित्रांनो गरजेचे आहेतच, परंतु प्रकाशसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि मग या प्रकाशामुळेच आपल्याला दृष्टीची संवेदना जी ती होते. मग या सृष्टीचे सुंदर रूप असेल, आपण बाहेर फिरायला जातो, ढग असतील, इंद्रधनुष्य, नदी, तलाव, समुद्र, हे सगळं मित्रांनो आपण आपल्या दृष्टीच्या संवेदनामुळेच पाहतो. आता मित्रांनो, प्रकाशाचा नेमका काय संबंध, असा जर आपण प्रश्न केला, आपल्याला डोळे आहेत, डोळ्याने आपण पाहतो आहोत, परंतु रात्री जर मित्रांनो लाईट गेली, तुमच्या खोलीतील दिवा तुम्ही विझवा, बंद करा, तर काय होईल, तर तुम्हाला कोणतीही वस्तू दिसू शकणार नाही. तुम्हाला डोळे येत, परंतु कोणतीही वस्तू दिसणार नाहीत. याचं कारण काय, कारण की मित्रांनो प्रकाश नाही आहे, तो विजेचा दिवा चालू नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतीही वस्तू दिसणार नाही. त्यामुळे मित्रांनो, कोणतीही वस्तू दिसण्यासाठी ज्याप्रमाणे डोळे आवश्यक आहेत त्याचप्रमाणे प्रकाशसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, या प्रकाशाचा त्या वस्तूंवरती प्रकाश पडल्यानंतर त्याचं परावर्तन होतं, आणि ते परावर्तन आपल्या डोळ्यात जातात, आणि डोळ्यामधून आपल्याला मेंदूची त्या वस्तूची जी आहे मित्रांनो ती जाणीव होते. यालाच मित्रांनो थोडक्यात आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. त्यामुळे हे प्रकरण जे ते अतिशय महत्त्वाचे आहे, प्रकाशाचे परावर्तन. आणि प्रकाशाचे परावर्तन होत असल्यामुळेच आपण हे सगळं जग जे आहे हे पाहू शकतो. मित्रांनो, दिवा बंद केला तर वस्तू तुम्हाला खोलीतील स्पष्टपणे दिसतील का, तर निश्चितच दिसणार नाहीत, नाही का. पुन्हा दिवा चालू करा, तुम्हाला काय जाणवतं, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रूममधील, खोलीमधील सर्व वस्तू दिसायला लागतील. आता नेमकं मित्रांनो इथे झालं काय, समजा मित्रांनो तुम्ही तुमच्या रूममध्ये बसलेला आहात, ओके, रात्रीची वेळ आहे, लाईट बंद केला, लाईट चालू केल्यानंतर समोर समजा मित्रांनो घड्याळ असेल, तर तो घड्याळ तुम्हाला दिसू लागलं. आता हे घड्याळ तुम्हाला का दिसू लागलं मित्रांनो, तुम्ही विजेचा दिवा चालू केला, विजेचा दिवा चालू केल्यानंतर त्या विजेच्या दिव्यामधून निघणारे जे प्रकाश किरण आहेत ते त्या घड्याळावर पडले, आणि तिथून ते काय झालं, परावर्तन झालं, ते तुमच्या डोळ्यात गेले, आणि त्या डोळ्यांमुळेच संवेदना जागृत झाली, आणि दृष्टी संवेदनामुळे तुम्हाला ती घड्याळ असेल. अशा पद्धतीने त्या खोलीतील वस्तू तुम्ही सहजपणे पाहू शकता. आणि यालाच तर मित्रांनो आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन. तुम्ही पुन्हा दिवा बंद करा, मित्रांनो ते घड्याळ गायब झालेलं दिसेल का, कारण की त्याच्यावर पडलेला जो प्रकाश किरण होता तो पडणार नाही आहे, आणि तो पडला नाही तर त्याचं परावर्तन होणार नाही, नाही का. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल, वस्तूपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या वस्तू आपणास दिसू लागतात. डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. आता उत्सर्जित केलेला असेल याचा अर्थ काय मित्रांनो, काही वस्तू, आता सूर्य जो आहे, आता सूर्याला प्रकाशाच्या परावर्तनाची गरजच नाही, कारण की तो स्वतः प्रकाश जो तो उत्सर्जित करतोय, नाही का. त्यामुळे, किंवा समजा तुम्ही अंधारामध्ये एक आगपेटी जी आहे ती लावली, नाही का, काडीपेटीने तुम्ही माची चिटवली आणि ती लावली, तर तिथे रिफ्लेक्ट होण्याचा प्रश्न येत नाही, कारण की ती आगपेटी आपल्याला का दिसेल, कारण की
ती आगगाडी जी आहे स्वतः प्रकाश काय करते, तो उत्सर्जित करते. मग मित्रांनो, आपल्याला एखादी वस्तू दिसायची असेल तर त्या वस्तूने उत्सर्जित केलेला तो प्रकाश असेल, किंवा आता घड्याळाचं उदाहरण घेतलं होतं तर मित्रांनो, घड्याळ आपल्याला का दिसते तर त्या घड्याळीपासून प्रकाश जो आहे तो परावर्तित झाला आहे आणि त्यामुळे तो आपल्याला दिसला. मग आपल्याला यावरनं काय कळालं मित्रांनो, वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय. मित्रांनो, यालाच आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन. आय होप मित्रांनो, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला कळालं असेल. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्याची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. मित्रांनो, थोडक्यात आपण एक प्रयोग करून बघूया. आता मित्रांनो, समजा हा एक पेन घेतो. हा कोणता एक ऑब्जेक्ट आहे, हा कोणताही एक ऑब्जेक्ट आहे, समजा भिंत आहे. तर मित्रांनो, नेमकं काय होतं, समजा इकडे लाईट आहे, तर या लाईटपासून निघणारा प्रकाश किरण जो आहे मित्रांनो, या भिंतीवर, समजा इथे घड्याळ आहे, ओके, इथे घड्याळ समजूया, प्रकाश किरण निघाला, तो इथे पडला, आपण इकडे बसलोय, तर तो इकडनं परावर्तित होऊन तो आपल्या डोळ्यात गेला आणि ही वस्तू आपल्याला दिसू लागली. का तर या दिव्यापासून निघणारा जो प्रकाश आहे मित्रांनो, तो या वस्तूवर पडला आणि तिथून त्याचं परावर्तन झालं, रिफ्लेक्ट झालं आणि ते आपल्या डोळ्यात गेलं आणि डोळ्यात गेल्यामुळे मेंदूमध्ये त्याची प्रतिमा तयार झाली आणि आपल्याला कळालं की ती घड्याळ. अशा प्रकारची ही क्रिया होत असते. मग जो मित्रांनो हा प्रकाश इकडे पडून इकडे जो वळाला, यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. अजून बरीच इंटरेस्टिंग माहिती आपल्याला पुढे मिळवायची आहे, ती आपण बघूया. ओके, पुढे बघूया. आता मित्रांनो, एक प्रयोग दिला इथे, काय बघूया जरा. विजेरी आरसा, विजेरी आहे, आरसा आहे, आरसा अडकवण्याचे स्टँड, काळा कागद, कंगवा, पांढरा कागद आहे, ड्रॉइंग बोर्ड आहे. आता एवढ्या ज्या वस्तू मित्रांनो इथे लावल्यात बघा, आणि एक रचना केलेली आहे. काय कृती आहे बघा. पांढरा कागद टेबलावर ठेवायचा आहे किंवा ड्रॉइंग बोर्डवर ठेवा, घट्ट बसून घ्यायचा आहे. कंगव्यामधील मधील भाग सोडून सर्व भागावर काळा कागद झाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती विजेरी. विजेरी म्हणजे मित्रांनो थोडक्यात काय, एखादा प्रकाश देणारी बॅटरी आपण म्हणूया, नाही का. ही बॅटरी आहे. इकडनं आपण समजा हे प्रकाश किरण जे ते पाठवलेत, मी तुम्हाला याच्याने दाखवतो. हे प्रकाश किरण जाणार आहेत मित्रांनो, नाही का. इकडनं हे प्रकाश किरण गेले समजा. तर मित्रांनो, इथे हा कंगवा असल्यामुळे, हा कंगवा असल्यामुळे काय होणार आहे, कंगव्याला दाते असतात, नाही का. तिथून प्रकाश पास होईल. या पद्धतीने हा प्रकाश पास झाला. हा कुठे पडला, आरशावर पडला, तर तुम्हाला याचं रिफ्लेक्शन जे, याचं परावर्तन जे ते सहज इकडे दिसतंय बघा. या पद्धतीने हे प्रकाश इकडे पडला आणि तो त्या परावर्तित झाला या पद्धतीने. मग मित्रांनो, अशाच पद्धतीने प्रकाश किरण आरशावर आदळल्यावर ते परावर्तित होतात. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, यालाच आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन. आता मित्रांनो, यासाठी सुद्धा काही नियम आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, आकृती थोडी पुस्तकात दाखवली त्याप्रमाणे थोडी अस्पष्ट दिसते, त्यामुळे तुम्हाला समजा कळत नसेल तर मी पुन्हा सांगतोय बघा. ओके, आता मित्रांनो, एखादा प्रकाश किरण, समजा इकडनं हा पडलेला जो प्रकाश किरण आहे, हा या पृष्ठभागावर पडला आहे आणि इथे पडल्यानंतर या पृष्ठभागावरून तो परत फिरला. दुसरा प्रकाश किरण घेतला, इकडे पडला, तो पुन्हा परत फिरला. यालाच मित्रांनो प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. आणि जो प्रकाश किरण, जो सुरुवातीचा जो प्रकाश किरण आहे मित्रांनो, हा या पद्धतीने पडलेला, याला आपण म्हणतो मित्रांनो आपाती किरण. आणि या पृष्ठभागावर पडल्यानंतर तो परावर्तित झाला, याला आपण म्हणणार परावर्तित किरण. मित्रांनो, पुढच्या आकृतीनुसार हे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊया, पुढे वळूया. ओके, आता मित्रांनो इथे बघा, प्रकाशाचे परावर्तन या आकृतीत तुम्हाला चांगलं समजेल. समजा हा मित्रांनो एक पृष्ठभाग आहे, हा जो आहे हा पृष्ठभाग आहे. आणि मित्रांनो, इकडनं येणारा हा किरण जो आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या वस्तू, समजा इकडे मित्रांनो टॉर्च असेल किंवा प्रकाश किरण येतोय, येणारा प्रकाश किरण बघा, सुरुवात इथून होते, येणारा हा प्रकाश किरण या पृष्ठभागावर आदळला. या आदळल्यानंतर हा परावर्तित झाला. मग याला आपण काय म्हणणार, हा आहे आपाती किरण. सुरुवातीला जो येतो मित्रांनो, तो आहे आपाती किरण. आणि पृष्ठभागावरून नंतर तो परत जातो, याला म्हणतात परावर्तित किरण. आपाती किरण आणि परावर्तित किरण हे नीट लक्षात ठेवा मित्रांनो. आपाती किरण कोणता असणार आहे, आपाती किरण सुरुवातीला जो निघाला, जो आपण बॅटरी पकडली होती किंवा कोणताही विजेचा स्रोत असेल, त्यापासून निघणारा जो प्रकाश किरण आहे, जो पृष्ठभागावर पडतोय, एखाद्या वस्तूवर पडतोय,
तो म्हणजे आपाती किरण. आणि त्या वस्तूवर पडल्यावर, त्या पृष्ठभागावर पडल्यावर तो परत फिरतोय, याला आपण म्हणतो मित्रांनो परावर्तित किरण. ओके, आय होप तुम्हाला आपाती किरण म्हणजे काय कळालं असेल. पृष्ठभागावर पडणारा, सुरुवातीला पडणारा, प्रथम विजेरीमधून येणारा किंवा बॅटरीमधून येणारा जो किरण आहे तो म्हणजे आपाती किरण. आणि पृष्ठभागावर पडून परत फिरणारा तो म्हणजे परावर्तित किरण. आता मित्रांनो इथे काही संज्ञा आहेत त्या पण आपण बघूया. आता मित्रांनो, ज्यावेळेस आपाती किरण जो आहे, हा आपाती किरण आला या पृष्ठभागावर पडाला, या पृष्ठभागावर ज्या बिंदूवर तो पडला आहे तिथून जर एक लंबरेषा काढली आपण, लंबरेषा, तिला आपण म्हणणार स्तंभिका. तिला आपण म्हणणार मित्रांनो स्तंभिका. लक्षात घ्या, आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतो त्या बिंदूपासून लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका होय. आणि हा तर माहिती मित्रांनो, हा परत झालेला प्रकाश किरण आहे, याला आपण काय म्हणतो परावर्तित किरण. मग तुमच्या लक्षात आलं असेल, हा आपाती किरण, ही स्तंभिका आणि हा परावर्तित किरण. आता मित्रांनो, जे परावर्तनाचे नियम आहेत ते सगळे यावरच आधारित आहेत. तुम्हाला हे कळालं असेल, आपाती किरण म्हणजे काय, परावर्तित किरण म्हणजे काय आणि स्तंभिका म्हणजे काय. आता मित्रांनो, आपण हे बघूया आपतन कोन आणि परावर्तन कोन म्हणजे काय. आता मित्रांनो, समजा एखाद्या तुम्ही पुस्तकात सुद्धा, वहीत सुद्धा ही आकृती काढू शकतात. एक समजा या पद्धतीने बघा, हा प्रकाशाचे परावर्तन करण्यासाठी पृष्ठभाग काढला. इकडनं काय करणार, इकडनं एक आधी आपाती किरण काढणार या पद्धतीने. आपाती किरण या बिंदूत छेदलाय बघा मित्रांनो, या बिंदूत पडलाय, इथून एक सरळ लंब रेषा काढा, ही काय होईल स्तंभिका. आता मित्रांनो, आपतन कोन म्हणजे काय, आपाती किरण हा जो आहे, आपाती किरण, आपाती किरणाने स्तंभिकाशी केलेल्या कोनाला आपतन कोन असे म्हणतात. आपाती किरणाने स्तंभिकाशी केलेल्या कोनाला आपतन कोन म्हणतात. म्हणजे मित्रांनो, हा आहे आपतन कोन. याला इंग्रजीमध्ये म्हणतात इन्सिडंट रे, म्हणून तो आय अक्षराने दर्शवितात, स्मॉल आय. मित्रांनो, आपतन कोन म्हणजे काय कळालं असेल तुम्हाला. आपतन कोन म्हणजे काय, आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेल्या, हा जो कोन तयार झाला ना मित्रांनो, हा म्हणजे काय आहे आपतन कोन. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मित्रांनो, हा आपाती किरण इथे पडला, ही स्तंभिका तुम्ही काढली, आणि नंतर हा काय होणार आहे, कोणताही किरण जो तो परावर्तित होतो, त्यामुळे हा इकडे या पद्धतीने परावर्तित झाला. आता हा परावर्तित झाला, हा परावर्तित किरण आहे. तर परावर्तित किरणाने स्तंभिकाशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन असे म्हणतात. आणि तो मित्रांनो आर अक्षराने दाखवतात, आर. कारण काय मित्रांनो, हा जो परावर्तित किरण आहे याला इंग्रजीमध्ये आपण रिफ्लेक्टेड रे म्हणतो. म्हणून या अँगलला आपण म्हणणार अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, कारण की हा इन्सिडन्स रे होता, त्यामुळे हा आयने दर्शवितात. आणि हा जो आहे मित्रांनो अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजेच काय परावर्तन कोन, म्हणून हा आरने दर्शवतात. तर मित्रांनो, गंमत म्हणजे काय, हा आय आणि आर हे सारख्या मापाचे असतात. पण मित्रांनो लक्षात घ्या, परावर्तनाचा पहिला नियम काय, आपण आधी हे रब करूया. परत परावर्तनाचा पहिला नियम आहे, आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. मित्रांनो, हा आय आणि हा आर हे कसे असतात, समान मापाचे असतात, हे लक्षात घ्या. हा परावर्तनाचा पहिला नियम आहे. दुसरा, आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. मित्रांनो, ही आकृती तुम्ही याच्यावर काढली समजा वहीच्या पानावर, तर हे सगळे एकाच प्रतलात आहेत. म्हणजेच काय, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे कसे आहेत, एकाच प्रतलात असतात. तिसरा आहे, आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आता मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, स्तंभिका जी आहे ती निळ्या रंगाने इथे दाखवली आहे, ती मी पुन्हा दाखवतो. ही स्तंभिका आहे निळ्या रंगाची ही. आता जर तुम्ही आपाती किरण बघितला आणि परावर्तित किरण बघितलं तर तो कुठे, तर स्तंभिकेच्या या बाजूला आपाती किरण आहे आणि स्तंभिकेच्या या बाजूला परावर्तित किरण आहे. बस मित्रांनो, ही आकृती लक्षात ठेवली, परावर्तनाचे नियम तुमचे पाठ झाले समजा. आणि मित्रांनो, ते तुम्हाला कळालेही सुद्धा असते. आणि हा परीक्षेत विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, परावर्तनाचे नियम. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण घेऊया, नेमके परावर्तनाचे नियम काय आहेत. तर परावर्तनाचे 3 नियम जे आहेत ते पुढील प्रमाणे. पहिला नियम काय, तर आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. म्हणजे आय आणि आर जो आहे मित्रांनो हा सारखा असतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आय आणि आर जो आहे तो कसा आहे, सारखा.
हा आय आहे म्हणजे आपतन कोण आणि हा आर आहे तो म्हणजे परावर्तन कोण. हे समान मापाचे असतात. त्याचप्रमाणे आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण एकाच प्रतलात आहेत. एका वहीवर आपण काढतोय, एकाच प्रतलात ते आहेत. तिसरं, आपाती किरण, परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आपाती किरण इकडे आहे, परावर्तित किरण इकडे आहे, म्हणजेच काय स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो हे 3 अतिशय महत्त्वाचे परावर्तनाचे नियम तुम्हाला कळाले असतील असं मी समजतो. पुढे बघूया मित्रांनो. आता मित्रांनो यांना नावं दिलेली आहेत. विभिन्न संज्ञा ज्या आहेत त्या खालीलप्रमाणे आपण पुन्हा एकदा बघूया. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या तुम्ही, किरण जर बघितला एओ, हा इथे ए नाव दिलं आहे, हा ओ आहे, म्हणजे किरण एओ याला काय म्हणणार आपण तर आपाती किरण. त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरी संज्ञा बघा, बिंदू ओ जो आहे, हा बिंदू जो आहे याला आपण म्हणणार मित्रांनो आपतन बिंदू. किरण ओबी, हा ओ इथे आहे, ओबी, हा ओबी काय झाला मित्रांनो परावर्तित किरण. रेषा ओ एन, ओ एन म्हणजे मित्रांनो ही काय स्तंभिका. मग तुम्हाला लक्षात आलं असेल या सर्व जे आहेत त्या संज्ञा त्या आत्ताच आपण शिकलो आहोत. आता कोण ए ओ एन जर आपण बघितला तर कोण ए ओ एन कोणता आहे बघूया. आधी हे रब करतो पुन्हा. ओके, रब करूया सर्व. ओके, आता मित्रांनो कोण ए ओ एन बघा. कोण ए ओ एन कुठे दिसतोय तुम्हाला तर कोण ए ओ एन या कोणाला आपण म्हणणार आपतन कोण. परावर्तित किरण कोणता असणार आहे, परावर्तित कोण कोणता असणार आहे तर तो असणार आहे मित्रांनो बी ओ एन. हा जो कोण आहे तो म्हणजे काय झाणार परावर्तन कोण. आणि हे दोन्ही कोण कसे असतात, हे दोन्ही कोण एकरूप असतात. पुढे प्रयोग मित्रांनो याच पद्धतीने आहे, तोही आपण बघूया. इथे सुद्धा मित्रांनो आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोण मापक पट्टी, पेन्सिल सर्च करता येईल तुम्हाला. पांढरा कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्याच्या सहाय्याने नीट बसवून घ्या. आता हा मित्रांनो आरसा असणार आहे, लक्षात घ्या नाही का. आणि नंतर कागदावर एका बाजूस आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा पी क्यू जी आहे ती काढा, जी इथे काढलेली आहे. पी क्यूवर ओ बिंदू घ्या जो मित्रांनो आपतन बिंदू आहे नाही का. आणि मग तुम्हाला लक्षात येईल पी क्यू जो आहे या रेषेवर समजा आपण ओ बिंदू जो तो घेतला आणि इथून आपण लंब काढला, ओ एन काढला, म्हणजे काय झाली स्तंभिका काढली. त्याचप्रमाणे मित्रांनो एक आपाती किरण काढला आपण, या पद्धतीने आपाती किरण काढा. हा इकडे डोळा आहे समजा नाही का, आपाती किरण इकडे काढला या पद्धतीने, हा होईल परावर्तन होईल आणि तो आपल्याला इकडे दिसू लागेल. आता मित्रांनो अशा पद्धतीने आकृती करता येईल आपल्याला. आता इथे खाली काही आपल्याला प्रश्न दिले ते आपण बघूया. आता मित्रांनो इथे आपल्याला तर हे कळालं आहे की आपतन कोण जो आहे तो आयने दर्शवतात, परावर्तन कोण जो आहे तो आरने दर्शवतात. तर मित्रांनो मला सांगा, समजा आय जो आहे म्हणजे आपतन कोण जो 30 असेल तर परावर्तन कोण किती असेल. आत्ताच आपण शिकलो आपतन कोण आणि परावर्तन कोण समान मापाचे असतात, म्हणजे हा सुद्धा 30 असेल, हा 45 आहे, हा सुद्धा 45 असेल, हा 60 असेल, तर मित्रांनो हा सुद्धा 60 असेल. अशा पद्धतीने आपल्याला हे सहज मित्रांनो काढता येतात किंवा तुमच्या लक्षात आले असतील. ओके मित्रांनो तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आता आपतन कोण आणि परावर्तन कोण समान मापाचे असतात. समजा आपतन कोण तुम्ही 60 मापाचा काढला तर परावर्तन कोण सुद्धा 60 येणार. आपतन कोण तुम्ही 40 मापाचा काढला तर परावर्तन कोण सुद्धा 40 मापाचा येणार, हे लक्षात असू द्या. ओके, आता प्रकाश परावर्तनाचे प्रकार. आता मित्रांनो जे आपण आता वरती आकृती काढली हे सर्व काय होते, सपाट पृष्ठभाग घेतला होता, आरसा आपण घेतला होता आणि आरसा माहिती आपल्याला सपाट पृष्ठभागाचा असतो. आता या प्रकाशाच्या परावर्तनाचे 2 प्रकार आहेत. पहिला आपण पाहिलाच आहे, तो पुन्हा एकदा आपण बघूया, कारण की तो सपाट पृष्ठभागावर होणारं परावर्तन. आता मित्रांनो हे जे निळ्या रंगाने दाखवले आहेत नाही का, तर हे काय हे आपाती किरण आहेत, लक्षात घ्या. खुणा दाखवत आहेत आपल्याला या पद्धतीने, या खुणा आहेत म्हणजे इकडनं तो इकडे जातोय आणि सुरुवातीला जातोय, म्हणजेच काय तो आहे आपाती किरण. आता हे आपाती किरण मित्रांनो रेड रंगाने दाखवले, ते नंतर काय झाले ते परावर्तित झालेले आहेत. म्हणजे आपतन कोण आणि परावर्तन कोण इथे आपल्याला सहज दिसत आहेत. कोणते ते आयने आपण आपतन कोण दाखवतो आणि आरने आपण परावर्तन कोण दाखवतो. तर मित्रांनो हा आपण इथे प्रत्येकाचा आपतन कोण आणि परावर्तन कोण जो तुम्हाला दिसत असेल इथे आय आणि आर, कारण की ही याची स्तंभिका होईल, ही याची स्तंभिका होईल, ही याची स्तंभिका होईल. आणि अशा पद्धतीने आय आणि आर जे मित्रांनो आपतन कोण आणि परावर्तन कोण हे सारखे येतील नाही का. त्यामुळे हे जे समांतर असतील हे आपाती किरण, तर त्यांचं रिफ्लेक्शनसुद्धा त्यांचं परावर्तनसुद्धा कसं झालं मित्रांनो समांतर रेषेत झालं. मग मित्रांनो यावरून आपल्याला निष्कर्ष आपल्याला काय करता येतोय की समजा
सपाट पृष्ठभाग असेल तर त्या प्रकाशाचं परावर्तन जे आहे मित्रांनो हे कसं होतं तर समांतर असतील तर त्या रेषासुद्धा परावर्तित रेषासुद्धा परावर्तन किरणसुद्धा हे सुद्धा समांतर जातात. मग मित्रांनो इथे आय आणि आर, आय म्हणजे काय तर आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापांचे असतात. मग अशा प्रकारच्या परावर्तनास आपण म्हणतो मित्रांनो, याला आपण म्हणणार आहोत नियमित परावर्तन. प्रकाश परावर्तनाचा प्रकार पहिला आहे नियमित परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन जे झालं याला आपण काय म्हणणार नियमित परावर्तन. आता मित्रांनो समजा हा जो सपाट पृष्ठभाग होता हा समजा आता खडबडीत असेल. पुढे बघूया. आता बघा खडबडीत पृष्ठभाग दिसतो इथे नाही का, हा खडबडीत पृष्ठभाग आहे इकडचा, सरळ असा नाही आहे त्यामुळे खडबडीत पृष्ठभाग आहे. आता मित्रांनो इथे समजा हे आपाती किरण जे आहेत हे आलेत या पद्धतीने आलेत, समांतरच आहेत, परंतु जो आपतन बिंदू आहे तो वेगवेगळा असेल इथे नाही का. हा इकडे आहे कारण की ही जागा जी आहे पृष्ठभाग जो आहे तो खडबडीत आहे. त्यामुळे मित्रांनो इथे तुमच्या लक्षात येईल इथे आपाती किरण जरी समांतर होते परंतु परावर्तन किरण जे आहेत मित्रांनो, आता याचा परावर्तन किरण हा आपाती किरण, हे तीनही आपाती किरण आहेत निळ्या रंगात दाखवले. याचा परावर्तन इकडे झालं, याचं परावर्तन इकडे कुठेतरी झालं आणि याचं परावर्तन इकडे झालं. मग तुमच्या लक्षात येईल ज्या निळ्या रंगाच्या रेषा आहेत त्या समांतर आहेत, परंतु ज्या लाल रंगाच्या परावर्तित रेषा आहेत परावर्तन किरण जे हे वेगवेगळ्या ठिकाणी. मग आपल्याला याच्यावरनं काय कळतं मित्रांनो तर I1, I2, I3 हे जे आपाती किरण होते ज्यांनी आपतन कोन तयार केला होता, मात्र इकडे जर बघितलं त्या ज्या परावर्तित झालेले जे किरण आहेत हे मात्र मित्रांनो समांतर नाही आहेत. मग यावरून आपल्याला काय कळतं की इथे परावर्तनाचा नियम लागू झाला. इथे I1 बरोबर R1 आला आहे, I2 बरोबर R2 पण आलेला आहे, परंतु हे तीन गुलाबी रंगाच्या लाल रंगाच्या ज्या रेषा आहेत या समांतर नाहीत. मग अशा प्रकारच्या परावर्तनाला आपण म्हणतो मित्रांनो अनियमित परावर्तन. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास आपण अनियमित परावर्तन असे म्हणतो. नियमित परावर्तन कोणाला म्हणायचं तर सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन जे आपण पहिल्या आकृतीमध्ये बघितलं आणि या आकृतीमध्ये जे दाखवलं आहे ते म्हणजे अनियमित परावर्तन. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो पुढचा भाग जो आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. त्यामध्ये आपण बघणार आहोत परावर्तित प्रकाशांचे परावर्तन नेमकं कसं होतं. तोपर्यंत मित्रांनो इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. गुड बाय.